ही जी लेणी आहे ही संरक्षित स्मारक आहे, राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या लेणीला दर्जा दिलेला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जेमतेम ज्या लेण्या आहेत, लेण्यांवरती पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष असल्याकारणाने अनेक ठिकाणी अतिक्रमणे देखील झालेत। इवन जी सांस्कृतिक जो वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जे लोक पुढाकार घेतात, म्हणजे जे बौद्ध उपासक असतील किंवा जे बौद्ध अनुयायी असतील, ते इथं जागतिक दर्जा असल्यामुळे जुन्नरला पर्यटन स्थळ असल्यामुळे विदेशातून पण या ठिकाणी पर्यटक येतात। अनेक बौद्ध भिक्षू जे येतात ते इथे येतात, जेणेकरून लेण्यांच्या प्रती त्यांची कृतज्ञता व्यक्त त्यांना करता येईल म्हणून। तर त्याच प्रकारे लेणी संवर्धन समूह जो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये तमाम अनेक आमच्यासारे कार्यकर्ते काम करतात, ते या ठिकाणी येतात। तर त्यावेळेस असे अनेक प्रकार घडतात। हे प्रकार फक्त पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि या ठिकाणी शासन प्रशासन या गोष्टींना कुठेतरी जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न करतोय म्हणून। आणि एकतर हा जो सांस्कृतिक वारसा एक धार्मिक स्थळ आहे, या धार्मिक स्थळांवरती बौद्धांना म्हणजे त्यांच्या विधी करण्यास ते मज्जाव करतात आणि दुसरीकडे अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा ज्या आहेत ते तिथे ते पुरवत नाहीत। इवन त्या ठिकाणी एक साधा वॉशरूम नाही आहे, एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे आपलं। इवन जुन्नरच्या ज्या ह्या शिवनेरीच्या ज्या लेण्या आहेत तिथे वरती जायला देखील रस्ता नाही आहे, जे खूप मोठं चैत्य वगैरे आहे। तुम्ही मानमुगडाला पण बघचाल तिथेही असाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। तर जेमतेम अनेक वेळेस जे आहेत हे मधमाशाचे जे हल्ले आहेत इथे झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ते लेणी क्रमांक 3 वरती आमचे 125 लोक बसलेले असल्यामुळे नंतर कॉलेजची एक टीम आली होती आणि स्थानिक खाली एक लग्न होतं, त्या लग्नाला आलेले वराडी काही 20-25 लोक आली, तर त्यांना लेणी क्रमांक 3 आणि 4 मध्ये म्हणजे तुळजादेवीचं मंदिर आहे तिथे जायला जमलं नाही। तो एक त्यांच्या डोक्यात राग असावा असं वाटतं मला। तर ते टीम तिकडे गेली आणि दगड वगैरे फेकत होती। एक्झॅक्ट काय झालं माहीत नाही, कारण आम्ही इथे होतो। परंतु ती जशी पळ सुटली तशी आमची पण धावपळ झाली। योगायोग असा की आमचे 2 मित्र सहकारी ते धावपळ करत असताना घसरून पडले आणि त्यांना थोडीशी इजा झालेली आहे। त्याचप्रमाणे एक जी करुणा मॅडम आहे ती मुलगा पडलेला बघून ती हायपर झाली आणि तिला BP वगैरे वाढला, बाकी काही कोणाला त्रास झाले नाही। आणि आमच्या 70 लोकांना म्हणजे सगळ्यांना इंजेक्शन दिले आणि सिस्टरचं मी थँक्स म्हणेल, खूप सुंदर त्यांनी काम केलेलं आहे। सर्व स्टाफचं पण कौतुक। सगळी व्यक्ती किती होत्या तुमच्यासोबत? आमच्याबरोबर 125 लोक होते। आणि माशा किती लोकांना चावल्या? 70 लोकांना माशा चावल्यात, कारण की 70 लोकांना 1-2 अशी माशी चावत 70 लोकांना उपचार केले, म्हणजे 70 लोकांना माशा चावलेल्या आहेत। हॉस्पिटलमध्ये किती लोक ॲडमिट आहेत? 4 लोक ॲडमिट आहेत आणि ते पण धोक्याच्या बाहेर आहेत।